आपण एक गणपती बाप्पाची मजेशीर गोष्ट आज ऐकणार आहोत. आपल्याला असं आज वाटतंय की जसं शाळेमध्ये वेगवेगळे डेज असतात ना, रेड डे, पिंक डे, लहान मुलांचे, प्री प्रायमरीच्या मुलांचे, की मग सगळं डेकोरेशन त्या त्या कलरचं असतं. तसं आज आपला सगळा केंद्र हे गणपती बाप्पाच्या कलरने एकदम रंगून गेलंय. कारण आपण सगळ्याच गोष्टी म्हणजे उपासने पासून नाममंत्रापासून सगळ्याच गणपती बाप्पाशी रिलेटेड करतो आहोत. इव्हन आता त्याने जी बोल म्हणून दाखवले तेही गणपती बाप्पाच्या संबंधीचेच होते. तर आता आपण एक गोष्ट त्याची ऐकूया. पण त्यापूर्वी आपण एक बघूया की गणपती बाप्पा म्हटलं की त्याची एक प्रेमळ आणि प्रसन्न मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. तसंच मोदक पण डोळ्यासमोर येतात. तसंच त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांना आठवते ती म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. कारण आपण बघतो की प्रत्येक मराठी घरामध्ये आपल्याला जसं गमभन शिकवलं जातं, अल्फाबेट जसे शिकवले जातात, तसं अथर्वशीर्ष आणि रामरक्षा ही दोन स्तोत्र आलीच पाहिजे. मस्ट नो अशा टाईपमध्ये आपल्या मराठी सगळ्या कल्चरमध्ये आहेत. तर त्यातलं जे अथर्वशीर्ष आहे तर ते कुठून घेतलंय, तर अथर्व वेदाचा तो पार्ट आहे. तर अथर्ववेद कुणी लिहिला, तर अथर्व ऋषींनी लिहिला. तर त्याच्यामध्ये जे ज्ञानासंबंधीचं जे बोलणं होतं तर त्याच्याशी संबंधित असं हे स्तोत्र आहे की जे केवळ 10 श्लोकांचं आहे. पण पूर्ण ज्ञानधारणा त्याच्यामध्ये तून ऐकणाऱ्याची विकसित होते म्हणून त्याला अतिशय महत्व आहे. म्हणून अथर्व शीर्ष असं म्हटलं. शीर्ष म्हणजे डोकं नाही, शीर्ष म्हणजे महत्वाचं. म्हणून अथर्व वेदातला महत्वाचा पाठ म्हणून अथर्व शीर्ष. आता सगळा आता काय अर्थ आपण बघणार नाही आहोत. पण 3च पदांचा आपण अर्थ बघूया आणि मग एक छोटीशी गोष्ट ऐकूया. तिसरा जो श्लोक आहे तर तो असं म्हणतो की अवत्वम माम अववक्तारम अवश्रोतारम. हे 3च पद आज आपण बघूयात. आणि अवदातार, अव म्हणजे काय, तर रक्षण कर. त्वम माम म्हणजे तू माझं रक्षण कर. पहिल्यांदा सांगितलं त्याच्याशी आपण म्हणतो ना की एक संवादात्मक असं हे स्तोत्र आहे म्हणून त्याला प्रत्यक्ष संबोधून सांगितलंय की अरे तू माझं रक्षण कर. नंतर म्हटलंय अववक्तारम म्हणजे माझ्या आतल्या वक्त्याचं रक्षण कर. कारण काय होतं की आपण बोलायला लागलो किंवा वारंवार बोलायला लागलो की आपल्याला असं वाटतं की आपल्याला यायलाच लागेल. आणि मग आपण तयारी पण कमी करायला लागतो किंवा मी सांगतोय म्हणून लोकांना कळतंय अशा पद्धतीची पण आपली भूमिका तयार होऊ शकते. तर तसं होऊ नये. आपण आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणून अभ्यास करावा आणि आपल्याला ते कळावं अजून चांगल्या रीतीने ह्यासाठी स्वाध्याय ही एक देवाची किंवा स्वामींची सेवा म्हणून करावी असं मोठे स्वामी देखील सांगत असत. आणि त्याच भूमिकेतून आपल्या प्रत्येक माणसाचं बोलणं व्हावं म्हणून वक्त्याचं रक्षण कर असं म्हटलंय. मग म्हटलंय अवश्रोतार म्हणजे श्रोत्याचं रक्षण कर. आता श्रोता म्हणजे ऐकणारा. आता तुम्हाला सगळ्यांचं तुमचं सगळ्यांचं लक्षण माझ्यापासून होते कारण मी खूप वेळ बोर केलं तर तुम्ही बोर होऊन जाल. म्हणून पण तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता गणपती बाप्पाला की आमचं रक्षण कर. पण ती तर एक मजेची बाजू आहेच. पण दुसरं काय, तर इवन मी शाळेत शिकवत असताना मला कधी कधी असं जाणवतं की मुलांच्या चेहऱ्यावर एक असा भाव असतो की मॅडम काय येऊन शिकवणार आहे, सगळं तर चॅट जीपीटीवर मिळतंय, सगळं तर टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे, पीपीटी रेडीज आहेत. नंतर कित्येक एज्युकेशन अकॅडमी ऑनलाईन युट्यूबवर त्यांच्या सिरीज चालवतात, तर अजून मॅडम काय सांगणार. तर अशा पद्धतीने जर का वक्त्याबद्दल आपली भूमिका झाली तर मग आपण काहीच समजून घेऊ शकत नाही. म्हणून आपली जी श्रोता ही जी भूमिका आहे म्हणजे नुसतं समोर बसलोय असं म्हणून नव्हे, पण आपल्याला यातनं काहीतरी मिळणार आहे, आपण काहीतरी समजून घेणार आहोत, ही जी आपली भूमिका आहे तिचं रक्षण कर, या अर्थाने श्रोत्याचं रक्षण कर असं म्हटलंय. मग म्हटलंय अवदातार म्हणजे दात्याचं रक्षण कर. खरं तर दाता हा नेहमी थोडासा घेणाऱ्यापेक्षा वरच्या लेव्हलला आहे असं समजलं जातं. म्हणजे त्याच्याकडे थोडं जास्त आहे किंवा निदान निदान पुरेसा आहे म्हणून तो देतो आहे असं म्हणतात. मग तरी त्याचं रक्षण करायची गरज का आहे, तर मी देतोय, मी दिलं म्हणून झालं, अशा पद्धतीने त्याच्या मनामध्ये त्या देण्याच्या बाबतीमध्ये अहंकार किंवा ममत्व, की दिलं तर खरं पण तरी सुद्धा मी दिलंय हा त्याच्याबद्दलचा भाव जात नाहीये किंवा एवढं देऊन पण थँक्यू पण नाही म्हणाले, अशा पद्धतीच्या अनेक अपेक्षाच्या आपल्या मागे राहत असतात. तर त्या सगळ्यापासून त्या दात्याचं रक्षण व्हावं यासाठी दाता होणं हे सोपं नाही. देवाचंच आहे ते देवालाच अर्पण करतो आहे या दृष्टीने ते दान घडलंच पाहिजे
या दृष्टीने अवदातार म्हणजे दात्याचं रक्षण कर असं सांगितलंय. आता या बाबतीमधली एक मजेशीर गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे देव होते तर त्यांचा एक भांडारी होता, की म्हणजे देवांना सुद्धा सप्लाय गोष्टी करणारा म्हणजे कोण तर कुबेर देव. तर त्या कुबेरा संबंधीची ही गोष्ट आहे, की त्या कुबेराला एकदा काय बुद्धी झाली तर त्याला असं वाटलं की आपण आपलं वैभव हे अ, शिवांना भगवान शिवांना दाखवावं. तर ते भगवान शिवांजवळ गेले. तर ती इच्छा प्रदर्शित केल्यावर शिवानी त्यांना असं सांगितलं, म्हणजे किती खरं एकदम चुकीचं होतं ते. कारण शिव हे वैराग्याचं प्रतीक आहे. ते अंगाला सगळा राख वगैरे फासलेले असतात. तुम्ही बघितलं तर जनरली शिवालय पण गणपती बाप्पाच्या देवळात इतकी डेकोरेटेड नसतात. ती अतिशय साधी असतात. शिवपिंडी असते, त्याच्यावर ते सतत होणारा अभिषेक असतो आणि जनरली तिथे जाऊन डोळे मिटून बसावं असंच असतं. खूप लखलखाट नसतो. तर त्यामुळे तो शिवांचा तसा स्वभावच आहे. पण म्हणून मग त्याने काय सांगितलं, की "अरे कुबेरा, तू हे सगळं बघायला मला नको आत्ता सांगू, पण मी माझा मुलगा पाठवतो. त्याला सगळं वैभव बघायला खूप आवडतं. तर तो तुझं सगळं वैभव बघेल." तर त्यानुसार त्याने गणपतीला आज्ञा केली, की "तू कुबेराबरोबर जा." मग कुबेर खूप तोऱ्यामध्ये गणपतीला घेऊन गेला आणि मग खूप मोठे म्हणजे प्रासाद म्हणजे मोठे महाल त्यांनी त्याला दाखवले. खूप सारं म्हणजे नक्षीकाम असलेलं सगळं फर्निचर आजच्या काळाच्या भाषेमध्ये ते दाखवलं आणि मग तो सगळी त्याची धनसंपत्ती, दागदागिने सगळं दाखवत होता त्याला. तर ते सगळं तो बघतच होता गणपती. पण मग गणपती म्हणाला, की "अजूनही मी बराच वेळ सगळं बघू शकतो. पण ना मला मध्येच भूक लागते. तर मला जेव्हा भूक लागेल तर तेव्हा तू मला काहीतरी खायला देशील का?" तर कुबेर असा मनात हसला आणि त्याला वाटलं, की काय हा बालक एक इच्छा करतोय तर "हो, हो, देईन की खायला," असं तो म्हणाला. त्यानंतर मग मध्येच गणपतीने विचारलं, की "आता मला भूक लागली. मला काहीतरी खायला दे." तर त्याने त्याच्या म्हणजे त्याच्या पाकगृहामध्ये जे तयार अन्न होतं, तर त्यातलं त्याला खायला दिलं. त्याच्याबरोबर एक-एक, एक-एक, एक-एक करत गणपती सगळंच खाऊन बसला. मग तो म्हणाला, की "अरे, पण तरी माझी भूक भागली नाहीये." मग त्याने त्याला त्याच्या स्टोअर रूममध्ये नेलं. म्हणजे जिथे जिथे स्टोअर केलेलं अन्न होतं, म्हणजे शिजवलेलं अन्न नव्हतं. तर गणपतीने ते पण हळू-हळू करत फस्त करून टाकलं. मग तरी म्हणाला, की "माझी भूक नाही भागली." मग कुबेर वैतागला. आता काय करणार? मग आता काय देऊ तुला? सगळं संपलं माझ्याकडचं. मग म्हणाला, "रत्न दे मला खायला." म्हणून. तर तर त्याने शेवटी रत्नांचं ताट पुढे केलं. तर गणपतीने हळू तेही खाऊन टाकलं. तर अशा प्रकारे कुबेराला असं लक्षात आलं, की आपण जे वैभव आणि धन, ऐश्वर्य असं म्हणतोय, ते सगळं ऐश्वर्य या एवढ्या गणपतीच्याच पोटामध्ये चाललंय. तर त्यामुळे शेवटी तो अतिशय काकुळतीला आला आणि त्याने देवाला विनंती केली, की हे चाललंय काय नक्की? मग त्याच्यावर भगवान शिवांनी असं त्याला सांगितलं, की "अरे, तू ते सगळं माझं-माझं म्हणून दाखवत होतास ना, म्हणून त्याने तुझी फजिती केली आणि त्याने ते सगळं खाऊन टाकलं. तू आता असं कर, की अक्षता ज्या असतात, म्हणजे आपण तांदूळाचे जे अख्खे दाणे ज्याला आपण अक्षता असं म्हणतो. तर त्यातल्या 10 अक्षता त्या गणपतीच्या डोक्यावर टाक आणि त्याला अशी विनंती कर, की तुझंच तुला समर्पित असो. तर त्यानुसार मग कुबेराने अ, गणपतीला अक्षता वाहिल्या आणि अतिशय कळवळून प्रार्थना केली, की "हे सारं जे वैभव मी आत्तापर्यंत माझं-माझं म्हणत होतो, ते खरं तर तुझंच आहे आणि तुझंच तुला समर्पित असो." तर मग त्याच्यानंतर मग गणपती बाप्पा त्याच्यावर प्रसन्न झाला आणि जे त्याच्या पोटामध्ये गेलेलं, ते सगळं त्याला ते सगळंच काय त्याच्यापेक्षा जास्त अजून ऐश्वर्य त्याने गणपती बाप्पाने त्याला परत करून टाकलं. तर ह्यावरून कथा आपल्याला असं सांगते, की अ, आपल्याला जी काही म्हणजे चांगली परिस्थिती जर का लाभलेली असेल, तर ती गणपती बाप्पाच आपल्याला देत असतो. ह्या म्हणजे ह्या भावामध्येच आपण राहून त्याचंच त्याला अर्पण करत आहोत. या पद्धतीनेच त्याचा हा सण साजरा केला पाहिजे. त्या बाबतीमध्ये कुठच्याही प्रकारचा जरासा जरी आपल्याला अहंकार निर्माण झाला, तर आपण अदरवाईज त्याला आपण विघ्नहर्ता असं म्हणतो. तर तो विघ्नकर्ता पण होऊन आपली थोडीशी आपल्याला धडा शिकवू शकतो, हे आपल्याला कुबेरावरनं शिकता येतं. आणि तसंच अजून पण एक गोष्ट कथा असं सांगते, की खरं तर भगवंताला खूप मोठ्या ऐश्वर्याची गरजच नसते. तर त्याला आपल्या भक्तिभावाची गरज असते आणि म्हणून ते 10 अक्षता म्हणजे खरं तर किती असणार? ज्याने मोठीच्या मोठी गोदामं आपल्या पोटात टाकली, त्याला 10 अक्षताने त्याचं पोट कसं भरेल? पण देवाचं पोट
पोट हे प्रत्यक्ष साधन सामुग्रीने भरत नसून भक्तिभावाने भरत असतं. म्हणून कोणत्या भावासकट आपण त्याला नमस्कार करतोय, त्यातूनच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होणार आहे. आणि म्हणून आपण जनरली आजच्या काळामध्ये काय झालंय, की थोडा दिखावा वाढलाय. त्यामुळे महाप्रसाद, महाआरती, मग मोठी मोठी मंडळ, मग या मंडळाचे मोठे डॉल्बीज, मोठा आवाज, असं सगळं मोठं मोठं असलं कीच ते बेस्ट असं आपल्या पण मनामध्ये येतं. मग आमच्या घरातली मूर्ती अगदीच छोटी आहे, मग आमची आई मागच्या वर्षीचीच आरास परत करते, असं सगळ्याबद्दल आपली तक्रार असते. तर तसं आपण करू नये. भक्तिभाव आपल्या मनामध्ये निर्माण राहतोय ना, एवढ्याकडेच लक्ष द्यावं. बाकी सगळं रक्षण करायला गणपती बाप्पा आहेच. हरिओम.